माधव, प्रत्येक गोष्ट घडली किंवा कुठलंही प्रकरण समोर आलं तर संजय शिरसाट हे असे नेते आहेत, मंत्री आहेत जे स्वतःहून पुढे येऊन प्रतिक्रिया देत असतात। मात्र आता त्यांच्याच घरातलं प्रकरण समोर आलंय, अजूनही ते हाती लागत नाहीये। आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये आहात, संपूर्ण शहरात अजून सुद्धा त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये का? परवा त्यांच्याकडे गेलो होतो, त्या असं सांगितलं होतं की हा कौटुंबिक विषय आहे, या संदर्भातली नोटीस माझ्याकडे आलेली आहे, त्या नोटीसचा अभ्यास करेन, ते वाचल्यानंतर मी काय बोलायचं ते बोलेन। पण कालपासून ते मुंबईमध्ये आहेत, आज मुंबईमध्ये आहेत, त्यामुळं त्यांचा संपर्क होऊ शकला नाही। ते मुंबईत बोलतील अशी शक्यता वाटत होती, पण तसं तिथेही बोललं नसल्यामुळं या प्रकरणावर ते गप्प का असा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। नेहमी ते सकाळी म्हणजे मुंबईत असो किंवा इथं असो ते पत्रकार परिषद घेत असतात, पण या विषयावर काल आणि आज ते आतापर्यंत बोलले नाहीत। नेमकं का बोलले नाहीत, त्याचं कारण काय असा एक प्रश्न या निमित्तानं साहजिक उपस्थित होतो। त्यामुळं आता या प्रकरणावर त्यांनी पुढे येऊन बोलायला हवं। नेमकं या प्रकरणाच्या मागे नेमकी त्या महिलेनी जी तक्रार केलेली आहे त्या तक्रारीच्या दृष्टीनं त्यांनी कुणाकडे दबाव आणला होता किंवा जे आरोप होत आहेत, वेगवेगळे नोटीसच्या मार्फत आरोप झाले, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आरोप करतायत, त्यांच्या विरोधी पक्षातले नेते आरोप करतायत, त्यांच्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी दिली पाहिजे। तेव्हा कुठे महाराष्ट्राच्या समोर जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नाची उत्तरं मिळू शकतात। नाहीतर या प्रश्नावर अशाच पद्धतीनं सामाजिक न्यायमंत्री हे समाजाच्या हिताच्या दृष्टीनं काम करतात किंवा समाजाला न्याय द्यायच्या धोरणातून काम करतात का नाही, असा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होऊ शकतो। त्यामुळे बघूयात की आत्ता हा विषय साम टीव्हीनं लावून धरल्यानंतर ते बोलतील का, आणि ते बोलले तर नेमकं काय बोलू शकतात। नक्कीच माधव, घरचं प्रकरण आहे म्हणून ते शांत बसू शकत नाही, आपली जबाबदारी ते झटकू शकत नाही, कारण की इतक्या महत्त्वाचे गंभीर असे आरोप जेव्हा होतात तेव्हा हा प्रश्न अर्थातच घरापुरता मर्यादित राहत नाही। मात्र ज्या महिलेबद्दल आपण बोलतोय ना, तुम्ही सांगितलं की शाहूनगरमध्ये पहिले ही तक्रार झाली होती आणि आता ती सध्या मुंबईत ते महिला, नेमकं तिची अपडेट काय, ती महिला वास्तव कुठली आहे? आपल्याकडे नोटिसीमध्ये जे काही, आता मी पूर्ण नोटीसच पुन्हा एकदा वाचून दाखवतो आहे। या नोटिसीमध्ये नेमकं काय काय म्हणलेलं आहे। त्या नोटिसीमध्ये त्या महिला या मुंबईच्या आहेत, मूळला चेंबूरमध्ये राहणाऱ्या त्या महिला आहेत आणि त्यांचा पत्ता त्यावेळेस त्यांनी चेंबूरमधल्या तिथे दिलेला होता आणि तिथे त्यांची मैत्री झाली। मैत्री झाल्यानंतर मग ते मैत्रीचं रूपांतर लग्नामध्ये झालं। त्यांचा मूळ ठिकाण आहे लेबर कॅम्प माटुंगा मुंबई, आता सध्या राहतात त्यावेळेस चेंबूरमध्ये राहत होत्या। चेंबूरमध्ये राहत असताना तिथे त्यांची मैत्री झाली, सोशल मीडियावर मैत्री झाल्यानंतर ते प्रत्यक्ष लग्न केले। 2022 मध्ये लग्न केल्यानंतर थोडं थांबवते, एक